नमस्कार सर्वांना. मोदकासाठी काही वेळा पीठ नसतं आणि आपल्याला लगेच करायचे असतं. त्यासाठी इथे बासमती तुकडा असतो, तो छान 4 तास भिजत घालायचा आहे. 1 वाटी इथे तांदूळ मी भिजत घालून ठेवलेलं होतं 4 तास. इथे घ्यायचं अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचे. म्हणजे संपूर्ण 1 वाटी. निथळून घेतलेले तांदूळ आहे ते मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे. त्यामध्ये अर्धी वाटी दूध आणि पाण्याचे मिश्रण घालून बारीक वाटून घ्यायचे. तांदूळ बारीक असे वाटून झालेत. वाटून घेतले तांदूळ एका पॅनमध्ये काढून घ्यायचे. शिल्लक राहिलेले दूध आणि पाण्याचं मिश्रण ह्यामध्ये घालून घ्यायचे. त्या मिश्रणामध्ये 1 चमचा तेल मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ. गॅस चालू करून एकसारखं हलवत राहायचं आणि घट्ट गोळा तयार करून घ्यायचे. गॅसची फ्लेम आहे ती बारीकच ठेवायची. पीठ तयार आहे, परातीमध्ये काढून घेऊयात. छान असं पीठ मळून घ्यायचे. झालेलं आहे, यातला एक गोळा काढून घ्यायचे. तेल आणि पाण्याचा हात घेऊन पाती आहे ती वळून घ्यायची. आता याच्या कळ्या पाडून घ्यायचे. यामध्ये चून भरून आता जवळजवळ करत जायचं. 10 मिनिटं वाफवून घ्यायचे. भिजलेले तांदळाचे मोदक तयार आहेत. तुम्ही पण नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.